रोज आभाळ येत असल्याने आज चांगलं ऊन पडलं त्याच्यामुळे घरच्यांनी पाठवलं होतं आज कापसाला. पण विषय असा होता आज होती सर्जाची बिनजोडचे मैदान. आपली पण इच्छा होती आपण पण जावं, पण काय घरचे काही जाऊनच देत नव्हते. तर 2 एक तास कापूस वेचून मग काय गपचूप ऊसाच्या कडेकडे रस्त्याच्या शोधात निघालो. आपल्याला कोणी पाहत नाही याची खात्री करून आपण मारला मुंगीच्या स्पुनी 100चा शूट. तर आपण पोहोचलो मित्राच्या घरी. तर नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आज होते आपल्या सर्जाचे बिनजोडचे मैदान. तर ते कोठे खाडका पाठायचे. मित्राची गाडी घेऊन आपण निघालो मैदानाच्या दिशेने, ते पण कसं टकाटक मध्ये. फायनली आपण पोहोचलो आहे मैदानावर. तर बैलगाडी क्षेत्रातला तुम्हाला कोणता बैल आवडतो कमेंट करून नक्की कळवा. तर सर्जाला चालवलं होतं पट्टी दाखवायला म्हणजे पाय बे मोकळे बिकळे होते. मग बैल पळायसाठी एकदम ओके होतो. तर सर्जा कसा पळाला कमेंटमध्ये नक्की कळवा शेवटला. मग काही शर्यती चालूच झालेल्या होत्या. मग याच्यानंतरची शर्यत आहे आपल्या सर्जेची आणि पवनची. तर कस काय सान थोर मेळतो ना आम्ही दैवाशी जाणतो, दैवाशी जाणतो आम्ही दैवाशी जाणतो, सान थोर मेळतो ना आम्ही दैवाशी जाणतो, दैवाशी जाणतो आम्ही दैवाशी जाणतो. गावली मुळमायेची मुळी आम्ही आंब्याचे गोंधळी, आंब्याचे गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी. सान थोर